व्हिडिओ नाही नाही धरतो पूर्ण म्हशी उद्या पॅकेट आमच्या उजेड येतो सर तुमचं नाव सांगा. नाही मोठ्यानं थोडं. सुनील बोडखे. सुनील बोडखे तालुका तालुका औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद. दौलताबादला गोठा किती टोटल 80 म्हशी तुमच्या. 80 म्हशी आणि आपलं कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर चालू करून साधारणतः 3-4 महिने चांगलं झालं. म्हणजे सुरुवातीला ज्या तुमच्या म्हशी होत्या समजा आणि आता एकदम क्लीन झालं. अगोदर काही बिमार पडायचे, आता नाही पडत. बरं ह्या उन्हाळ्यात तुम्हाला काही फरक जाणवला का मागच्या उन्हाळ्याच्या? यावर जास्त दूध निघला, जास्त दूध निघाला आणि आजारी पण कमी पडला. नाही. अजून 3 महिने झाले डॉक्टर आमच्याकडे आलाच नाही सध्या. बिलकुलच नाही. तो पण परेशान झालाय. म्हणजे त्याचं एक महत्वाचं जे गिऱ्हाईक होतं ते कमी झालं म्हणाल की हरकत. तो करत होता त्याच्यामुळे तो भाव झाला. असं आहे का? म्हणजे तुम्ही आता कंटिन्यू आपलं ॲरोमिन आणि ॲरोकॅल कंटिन्यू वापरता म्हणजे कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर. तुम्हाला म्हणजे रिझल्टही जाणवला. म्हणजे पहिले ज्या होते तुमच्या यांच्यावर घेणं इन्फेक्शन वगैरे किंवा चमडी अशी राहत होती. पण आता म्हणजे त्यांचं म्हणजे खाण्यापासून चांगलं झालं तर. आणि आता ते बसतात आराम शांत. अगोदर बसत नव्हते जर आपलं बेचैन राहायचं. बेचैन. आता एवढं मला वाटलं पण किती काहीच त्रास नाही झाला. तरी तुमचं म्हणजे शेड जे येते ते खाली आणि उष्णता काही तुमच्या म्हशी तुमच्या जवळजवळ येतात. तरी पण एवढं काही वाटलं नाही आम्हाला. आणि म्हणजे आम्ही जे तुम्हाला एक कॅन द्यायचो ती एका टायमाला भरायची का दोन्ही टायमाला भरायची? एक वाढले आमची कॅन. एक कॅन म्हणजे 80 40-50 लिटर वाढलं. 40-50 म्हणजे म्हशींची तब्येतही सुधारली. खाणं पण बिमार होण्याचं प्रमाण कमी झालं. कमी म्हणजे नाही झालं. तुमचं काही नाही म्हणलं तरी लोकांचा एक पगार तुमचं तरी आमचे तरी बरेचसे आम्ही 4-8 वर्ष आमचे ते तेवढं आमचे तुमचं कॅम्प ते काय असं काय असं वाटलं नाही डॉक्टर याची गरज. बरं इंजेक्शनचं काही नाही. आणि ते प्लस इंजेक्शन पण झालं आमचं पूर्ण म्हशी आधारे आले आमचे पूर्ण पहिले इंजेक्शन मारावं लागलं पाण्यात ते बंद झालं. ते प्लस आमचे पैसे वाढले. कमीत कमी किती 300 रुपये म्हणलं तर आता महिन्याला किती झाले? 9,000. आणि म्हशी कमीत कमी 12,000 आमचा फायदा आहे याच्यामध्ये. डॉक्टर प्लस आणि इंजेक्शन. आणि बाकी जे गाई म्हशींची जी तब्येत सुधारली ते वेगळंच. सुधारलं म्हणजे जे रिझल्टही चांगला आहे. आणि जे खाऊ घालू लागले ते तेवढं सगळं पचू लागलं. पहिले असं ते पातळ संडास वगैरे बिमार होणार नाही आता काहीच नाही. फरक जाणार. फरक म्हणजे आता मीच बघतोय ना मागच्या वेळेस आलो त्यावेळेस प्रत्येक गाईच्या याच्यावरती म्हणजे ते उदासी जाणवत होती. कॉन्फिडन्स राहिला ना. आणि आता असे चालू आम्ही शिडू नाही टाकलं म्हणजे आम्हाला बदला लागत आहेत माशी. ते दूध चालू नाही कंटिन्यू असं वाढणं नाही कमी झालं. बरंच फरक पडला. म्हणजे आम्हाला 100% फरक पडला. आणि फर्स्ट टाइम आम्ही याच्या अगोदर कोणतीच नाही वापरलं. सुरुवात केली म्हणायला नको पण आम्ही तुमच्याकडे 2-3 वेळेस चक्रा मारला. नाही ते लोक कधी म्हणायचे पण ते आम्ही वापरलं नाही. तुमचं वापरलं तर आम्हाला रिझल्ट आला म्हणून सांगतो. चालेल. आणि तुम्ही एकदा एक पूर्ण घेतलं गोळ असे म्हशीला गोळा दिला होता आम्ही फरक झाला त्या म्हशीला. म्हणजे तिचं पातळ वगैरे संडास होणं बघा तुम्ही अगोदर किती खराब होते आता बघा. आणि ती एक दुसरी म्हैस आहे बघा ती पूर्ण अशी हिरेनाम सारखी म्हणजे प्रत्येक म्हशीवरती चमक आलेली आहे. अशी एकही म्हैस नाही म्हणजे वगैरे ना फरक झाला. पहिले आता म्हणजे पूर्ण पातळ करायचं आणि तिला काहीच पचत नसणार. आता ही म्हैस बघ आता ही म्हैस पूर्ण पातळ संडास करायची. याने फरक झाला. यांनी पूर्ण फरक दूधही वाढलं तिचं. अरे पहिलं दूध कमी तर नाही काय झालं माहिती का एक तर तिला पचायला लागलं. तिचं जे सगळी जी एनर्जी चालली होती ती सगळी शेणावाटे चालली होती. आता तिचं पूर्ण अंगाला आता बघा ना तुम्ही अंगालाही लागलं आणि चमकही आली ना तिला. आता कसं बी याचा रिझल्ट चांगला आहे सर.
हो हो असं काही म्हणजे आपण द्यायचं नाही, पण आम्हाला फायदा आला ते बोलतो मी तुम्हाला. नाही आम्हाला नाही फायदा नाही आहे. ते तर आहेच. नुकसान नाही ते आमचं तुम्हाला सांगितलं ना, आम्ही 10 ते 12 हजार रुपये आमच्या याच्यात वाचले. आणि मशीनचे पैसे वाचले, इंजेक्शन बंद झाले. मेन म्हणजे ते प्रत्येक वेळेस टोचायचं म्हणजे त्याच्या अंगाला छिद्रच करावं लागायचं ना, हा. म्हणजे तिला ती सवय झालेली. क्लीन झाले चमडे त्यांचे. हा मग तरी मध्ये गॅप पडला तुमचं ते. त्याला सांगितलं की तरी पण त्याने कुठे टाकलं. नाही नाही चालूच राहत ते, काय 1-2 वेळेस होतं. आता नाही ते होत. आता 2-3 दिवस कमी आम्हाला दूध कमी झालं आमचं, लगेच कमी झालं. हा मग फरक पडतो ना. आणि कसं आहे ना, एक तर म्हणजे पोषक आणि एनर्जी वाटतं त्याच्यामध्ये. तेवढं आहे. काही एनर्जी असते काय. आणि जसं आपण डॉक्टरकडे जातो, आपण बिमार असलो तर फरक होतो, तसं यांना बी आहे. तेवढं आहे. डॉक्टर येणं म्हणजे टोटल आमच्याकडे बंदच झाला. हा हो ना, किती दिवसांनी आलंच नाही, म्हणजे त्याला बोलायलाच गरजच नाही पडली. कोणते म्हणजे बिमार झालेच नाही ना. आणि बरं एवढं टेम्परेचर असताना सुद्धा काही फरक एवढं झालं काही. आज नाही म्हटलं तरी 42-43 टेम्परेचर. आपल्याला काही वाटलं नाही. हो का, लेवल मेंटेन आहे समजा. दूध भरपूर आहे. चांगलं आहे चांगलं आहे. आम्हाला काय तुमच्यासारखे कस्टमर असले तर काय पाहिजे आणखी. नाही नाही, काही असला तर आपला जर फायदा असेल तर चांगलं आहे ना. तेवढा जनावर आपलं चांगलं राहील ना. तेवढा ते आमचे तुम्हाला पाहिजे, तुम्ही पाहिजे असं नका. पहिले माझा जो व्हिडिओ आहे ना, तो पहिला व्हिडिओ आहे ना, तुम्हाला दाखवतो वाटलं असतं. क्लीन झाल्या ना. आता पूर्ण क्लीन म्हणजे चमक आली ना प्रत्येक म्हशीला. आणि मेन म्हणजे सगळ्यांचा असा काय म्हणतात ना, खायची पण इच्छा होत असणार आहे प्रत्येकाला. आता पहिले तुम्ही सकाळपर्यंत या, काहीच राहणार नाही. बापरे. रात्री खात होते आणि पहिले पूर्ण बेचैन राहायच्या, बसत नव्हते. खाते नसेल. कधी उठाला म्हैस सुटली. आता तसं नाही. म्हणजे तुमचा मेन म्हणजे तुमचा आरामही वाढला असेल आता. म्हणजे आम्ही रिलॅक्स, आता इकडे यायची गरज नाही पडत, म्हणजे शांत बसतात. तेवढंच पाहिजे आम्हाला. अगोदर कसं ही सुटली ती सुटली हे बस. नाही आणि कसं आहे ना, डॉक्टर येतोय, त्याचा खर्च, त्याच्या मागं जा, सगळ्याच गोष्टी. पण बरं आहे बरं का, चांगलं वाटलं मला. आता सध्या मग किती लिटर दूध आहे किती आमचं का? हा, म्हणजे या गोठ्याचं? गोठ्याचं हा 600-650 2 टाइम. दोन्ही टायमाचं देता म्हणजे. आणि पहिले समजा तेवढं 600, पहिले 550 म्हणजे आता 100 लिटरनी वाढलं दूध एका टायमाचं. म्हणजे समजा एक 80 ते 90 लिटर वाढलं. आणि उन्हाळ्याचा तुम्हाला फटका काही बसला नाही. उन्हाळ्याचा फटका काही बसला नाही. दूध कमी. दरवर्षी वाढायचं पण यावर्षी नाही वाढलं. म्हणजे 500 ते तर वाढलं, पण यालाही कमी नाही झालं समजा. म्हणजे 500चं तुमचं 550-600 पर्यंत गेलं. डॉक्टर बंद झालं तेवढा. बऱ्याच दिवसांना आता येतच नाही तो. काही गरजच नाही ना. म्हशी जर का क्लिअर असतील तर काय तरी पाहिजे. म्हणलं कॅल्शियम आहे मारा. म्हणलं आमचं कॅल्शियम चालू आहे, गरज वाटली नाही, हे चालूच आहे. तेवढं आहे. माझं नाव कृष्णा नारायणराव दौड, हां मुक्काम पोस्ट पानोड, बुद्रुक, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. किती दिवसापासून वापरताय आपलं? हे 2 महिन्यापासून वापरायला लागलो. हां. काय फरक? पहिल्यापेक्षा प्रत्येक गाईला 2 लिटर दुधाची वाढ झाली. हां अंगावर पण चमक वाढली.